मी सध्या संगीतकार म्हणून काम करतो आहे आणि आत्तापर्यंत भजन, गझल, लोकसंगीत ही खूप विषयांमध्ये काम करून शेवटी मला असं लक्षात आलं की माझा मूळ पिंड मात्र गझल कॉम्पोजिशनचाच आहे. तर गझलेमध्ये मी जास्त रमतो असं म्हटलं तरी चालेल खरं तर. आणि सध्या गझलचे कार्यक्रम सुरू आहेत. कुठल्याही कलाकाराला जो या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितो, एकतर मी मूळचा इंजिनियर आहे आणि मला जेव्हा लक्षात आलं की इंजिनिअरिंग केल्यानंतर म्युझिकही मला करायचं आहे, तर मी अगदी तेव्हाच निर्णय घेतला होता की मी कंपनीसारख्या हेक्टिक क्षेत्रामध्ये जाऊन जॉब करण्यापेक्षा मी टीचिंग क्षेत्रामध्ये जॉब निवडला. त्याच्याकरता मास्टर्स लागतं म्हणून मी मास्टर डिग्री पण केली आणि VIT कॉलेजमध्ये मी प्रोफेसर होतो. तर त्याचा ॲडव्हान्टेज असा होता की मला माझ्या केबिनमध्ये बसून पण काही सुचलं तर मला नोटेशन लिहिता येत होते. आणि एकतर संगीतकार म्हणून काम करताना तुम्हाला स्वतःला चतुरस्त्रपणे डेव्हलप करावं लागतं. इतरांच्या संगीत रचना पण तुम्हाला शिकायच्या असतात, त्यांच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय आहे हे तुम्हाला बघायचं असतं. कारण संगीतकारीचे कुठे क्लासेस नाही आहेत, तुम्हाला संगीतकार कोणी शिकवत नाही कसं व्हायचं ते. तर आपण आपल्याला डेव्हलप करायचं असतं. तर त्याही पद्धतीने मला खूप वेळ मिळत गेला आणि मी शिक्षण, माझं पॅशन जे होतं टीचिंग प्लस म्युझिक हे सगळं एकत्र करू शकलो. आणि आत्तापर्यंत साधारण 60च्या पुढे अल्बम्स मी केले आणि लाईव्ह शोज पण मला जमेल तसे करत होतो. कारण पूर्ण वेळ नोकरी असल्यामुळे तुम्हाला सुट्ट्यांचे इश्यू असतात. तर मी सुट्ट्यांमध्ये म्हणा किंवा असं करत लाईव्ह शोज पण करत होतो. तुम्हाला ठरवावं लागतं मात्र की पुढे जाऊन मला आयुष्यात माझ्या अत्यंत हृदयाच्या जवळचं काय करायला आवडेल. कारण सगळ्यांसारखे तुम्हालाही दिवसाला अत्यंत लिमिटेड तास आहेत. तर एकदा जर तुम्ही हे ठरवलं की मला ह्याच्यात रमायला आवडतं, तर मग त्याच्यातच रमून त्या क्षेत्रातलं सगळं मिळवण्याच्या मागे तुमचे प्रयत्न असले पाहिजेत. मग मी हेही करतो, मी तेही करतो, मग मी मित्रांबरोबर फिरायला पण जाईन, मी पिक्चर्सही बघीन, मी असं जाईन, मी संध्याकाळी 8-8 तास IPL बघीन, असं करून चालत नाही. खूप गोष्टी तुम्हाला टाळाव्या पण लागतात, भले त्या खूप अट्रॅक्टिव्ह असल्या तरीही. जर तुम्हाला तुमच्या पॅशनवर, तुमच्या कामावर तुम्हाला जर फोकस ठेवायचा असेल तर हे मात्र लक्षात ठेवून सतत तुम्हाला वावरावं लागतं. तर एका विशिष्ट क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला उत्तम डेव्हलप करू शकता.